UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट। मुख्य आरोपी सुदर्शन घोले आणि सुधीर सांगळे अटकेत, तर टीप देणाऱ्या सिद्धार्थ सोनावणेही ताब्यात। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीत मूक मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। बीड हत्येप्रकरणी राज्यपालांकडून सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी 6 तारखेची वेळ। संभाजीराजेंसह सर्वपक्षीय नेते राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेणार। वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका। कराडला संपून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेत बसलेल्यांचा असू शकतो। वरट्टीवारांकडून भीती व्यक्त। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी SIT टीममध्ये। आमदार सुरेश धस यांचा आरोप। SITतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। बीड हत्या प्रकरणात तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा। सुरेश धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशाने सुरू असणार। संजय राऊतांचा आरोप। मी 25 वर्ष आमदार, काय बोलायचं ते मला कळतं। सुरेश धस यांचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोरा यांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही। सूत्रांची माहिती। अजितदारांच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार। अजितदारा 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेण्याची शक्यता। सांदपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना। शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा आज जागीच मृत्यू। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। नयानगर पोलिसांकडून तपास सुरू। येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार। प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। सत्काराच्या वेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार। फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला। धुळ्यातल्या नखाने गावातील महिलेने 2 योजनांचा लाभ घेतल्याचं समोर। पडताळणीनंतर महिलेचे लाडकी बहीण योजनेचे 7,500 रुपये पुन्हा सरकार जमा। लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरू। 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशात दाखवला। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र आक्षेप। दुसऱ्या डावात भारताची निराशाजनक सुरुवात। राहुल यशस्वी, जयस्वाल स्वस्तात बाद। कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा। भारत सध्या 63 धावांनी आघाडीवर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।